सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. काल मी एक व्हिडिओ पोस्ट केलं होतं गुरुपौर्णिमाबद्दल. म्हणजे काही भक्तांना मठात जायला शक्य असतं, काही भक्तांना नसतं. त्याबद्दल मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. तर तसंच ते सेम सोबतच झालं आहे काल. म्हणजे काल असं झालं होतं की मी सकाळी आठवलं होतं, सकाळ म्हणजे एक दिवस अगोदर आठवलं होतं की मी मठात जाणार, स्वामीच्या मठात जाऊन पाय पडून येणार संध्याकाळच्या वेळी. सकाळी फुलं नारळ सर्व आणून ठेवलं होतं म्हणजे. आणि सकाळ झाली, संध्याकाळ झाली. जेव्हा संध्याकाळ झाली माझी कामं मी आठवलं सर्व कामं आवरून मठात जाऊन येते. संध्याकाळ होता होता माझे काम आवरता एवढं उशीर झालं. आणि मी मिस्टरांशी बोलत होती. समोर ते बसले होते एक डेस्कवर आणि तिकडे त्यांची एक बुक होती. तर मी मिस्टरांशी बोलत होती की मला आता एवढा उशीर झाला आहे, मठात जाऊ की नाही, पाऊस पण येतो आहे. तर मिस्टर बोलले, बघ तुझ्यावर आहे, तुला जायचं मन आहे तर जाऊन ये, नाहीतर उद्या जा. तर मी बोलली ठीक आहे, आता एवढा पावसामध्ये कुठे जाऊ मी मठात. तर मी मी बोलली जाऊ दे, कॅन्सल करते, नाही जाते. आणि ते बसले होते, त्यांच्यासमोर जे बुक होतं त्याच्यामध्ये लिहिलं होतं श्री स्वामी समर्थ. आणि त्यांनी ते एक दिवस अगोदर लिहिलं होतं. कधी ते लिहणारे नाही असं की श्री स्वामी समर्थ, कधी काय असं लिहत नाही त्यांच्या बुकमध्ये, ते लिहिलं होतं. तर मी त्यांच्याशी हे बोलून मी बाहेर आली. बाहेर येऊन मी माझं काम करत होती. थोडा वेळात परत मी त्यांच्या रूममध्ये गेली तर बघितलं त्या बुकमध्ये माझं लक्ष गेलं. आणि तेव्हा मला आठवण आलं, अरे मी तर आज एक व्हिडिओ बनवलं होतं. मी असं बोलत होती की चला मठात जायला शक्य नसतं तर स्वामी आपल्याला कुठेला कुठे दर्शन देतं. आणि ते सेम माझ्यासोबत पण झालं. म्हणजे मिस्टरांशी बोलताना त्या बुक्समध्ये माझं लक्ष गेलं, बट मी एवढं म्हणजे ध्यान नाही दिलं. आणि नंतर मला आठवण आलं, अरे म्हणजे स्वामीने मला कुठे ना कुठे नाही जाता त्यांच्या नावाने मला दर्शन दिलं आहे. श्री स्वामी समर्थ.